हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाचे पिठले. तर त्यासाठी मी 2 चमचे इथे बेसन पीठ घेतलं आहे. तर यामध्ये आपण पाणी घालून थोडंसं ढवळून घेणार आहोत. मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पातळसर करून घेतलं आहे. आता आपण फोडणी देऊया. तर कढईमध्ये मी तेल ओतते. तर आपण इथे गॅस पेटवून घेऊ. त्यामध्ये तेल ओतूया. तेल तापलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी तडतडली आपण जिरं टाकूया. यामध्ये आपण कांदा घालूया. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण लसूण, आलं आणि मिरची एकत्र बारीक केलेले आहे खरडा, तर तो टाकूया. कांदा चांगला ब्राऊन कलरचा झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया. मिरची, आलं लसूण पेस्ट हे बारीक गॅसवर जरा आपण फ्राय करून घेऊया. थोडंसं त्याचा सुगंध पण छान येईल. हे बारीक गॅसवरती थोडंसं फ्राय करून घेते. मस्त सुगंध आला आहे. यामध्ये आपण थोडी हळद टाकूया. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण जे पिठाचं मिश्रण केलेलं आहे तयार, ते आपण त्याच्यात टाकून घेऊ. आपल्याला किती जाड पातळ जसं हवं आहे तसं आपण बनवूया पिठलं. मला थोडंसं पातळच लागतं, तर ह्यामध्ये आपण टाकून घेऊ. गॅस थोडा बारीकच घेऊया, कारण ते बेसन पीठ नंतर चिटकतं कढईला, म्हणून थोडंसं बारीकच करूया. चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकूया. अशा तऱ्हेने हे पिठलं असं घट्ट होत जातं. चांगलं त्याला वाफ काढूया. वाफ काढून घेऊ. त्यावर झाकण ठेवून पिठलं चांगलं वाफलं आहे, घट्टही झालं आहे. आपलं पिठलं आता चांगलं वाफलं आहे. हे बघा, चांगलं घट्ट झालं आहे, सरसरीत. त्याला चांगली वाफ आली. तर रेसिपी कशी झाली सांगा नक्की, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.